नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंड. तर ज्या विद्यार्थ्यांची 21 एप्रिल 2026 रोजी मैदानी चाचणी झालेली आहे, तर त्यांच्या मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांची यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो बघा, प्रथम आपण सूचना वाचून घेऊत. सदरचे गुणपत्रक हे उमेदवार यांनी दिलेल्या मैदानी चाचणीच्या आधारे तयार करण्यात आले आहे. सदर मैदानी चाचणीचे दर्शवण्यात आलेले गुण बरोबर असल्याची उमेदवारांनी स्वतः खात्री करावी. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं कुणाचं मैदानी चाचणी झालेलं आहे 21 एप्रिलला म्हणजेच काल, तर त्यांनी जे PDF गुण बरोबर आहेत किंवा नाही चेक करून घ्या, जेणेकरून नसल्यानंतर तुम्ही आक्षेप नोंदवू शकता. सो या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणपत्रिकेनुसार उमेदवारांना स्वतःच्या गुणांसंबंधित काही आक्षेप अथवा अपील असल्यास त्यांनी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंड कार्यालय यांचे नियंत्रण कक्ष येथे संपर्क भ्रमणध्वनी हे कॉल नंबर आहे अँड या ईमेल ID वर 24 तासाच्या आत नोंदविण्यात यावेत. सदर कालावधीनंतरच्या हरकतीचा आक्षेप अपील यांचा विचार करण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर नक्कीच जर कुणाला काही गुन्ह्याबाबत आक्षेप असेल तर घेऊ शकता, जे की यांनी म्हटलेले आहे त्याप्रमाणे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 21 एप्रिल 2026 आहे. ॲप्लिकेशन ID पाहायला मिळेल. चेस्ट नंबर, विद्यार्थ्यांचे शॉर्टपुटमध्ये विद्यार्थ्यांना किती गुण मिळालेले आहेत तर ते आपल्याला या कॉलममध्ये पाहायला मिळतील. देन 5 किलोमीटर अँड 100 मीटर. सो प्रथम शॉर्टपुट घेतलेला दिसत आहे इव्हेंट, देन 5 किलोमीटर आणि 100 मीटर. तर तुम्हाला नक्की गुण किती मिळाले मैदानी चाचणीमध्ये तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जर 21 एप्रिल किंवा 20 एप्रिलला झाले असेल तर. सो बघा, थोडक्यात आपण पाहून घेऊ विद्यार्थ्यांना गुण किती मिळालेले आहेत सरासरी. यामध्ये 97 गुण आपल्याला पाहायला मिळतील, जे 21, 26, 7 चेस्ट नंबर आहेत. यांना 97 गुण मिळालेले आहेत. सो खूपच छान. नंतर खाली आपण पाहून घेऊत, जे की 97 पाहायला मिळतील. म्हणजे अंदाजित सरासरी विद्यार्थ्यांना 95-97 असे गुण मिळालेले आहेत. अँड PDF मी टेलिग्रामवर प्रोव्हाइड केलेली आहे, जे की त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल. अँड खाली थोडंसं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट पण पाहायला मिळेल, SRPF गट क्रमांक 7 दौंडची. तिथून पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि मित्रांनो, जर माहिती पुरेपूर्ण मिळत असेल अँड चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करत चला विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून पुढील अपडेट्स पण तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील, जे की एकाच दहाप्रमाणे यादी असोत किंवा लेखी परीक्षेचा निकाल असोत. सो पुढील अपडेट्स आहेत तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक अँड शेअर जरूर करा. तर पाहून घ्या, तुमच्यासमोरच PDF आहे. 97-95 असे आपल्याला मार्क पाहायला मिळतील. अँड नक्कीच तुमचं मैदानी चाचणी झालेलं असेल तर रिझल्ट पाहून घ्या. विद्यार्थी पाहून घेऊत 21 एप्रिलला किती होते, देन व्हिडिओ एंड करूत. सो बघा, 97-95 असे पाहायला मिळतील मार्क. अँड विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंड जर 97-95 आलेले असेल तर नक्कीच लेखी परीक्षेचा अभ्यास चांगला राहू द्या, जेणेकरून तुम्ही पाहू शकता SRPF गट क्रमांक 2चा तर कट ऑफ किती लागलेला होता, नंतर 1चा कुसडगाव. सो खूप जास्त कट ऑफ लागलेले आहेत. अँड नक्कीच लेखी परीक्षेचा अभ्यास, जे की PYQ वगैरे सोडत चला. लास्ट इयर क्वेश्चन पेपर असेल किंवा या वर्षीचे झालेले क्वेश्चन पेपर. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघा विद्यार्थी, आपण पाहूत यामध्ये बघा 820 विद्यार्थी होते 21 एप्रिलला, जे की यांची मैदानी चाचणी झालेली आहे. अँड त्यांचे गुण आपल्याला पाहायला मिळतील या PDF. तर नक्कीच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल. जर आवडली असेल तर सबस्क्राईब अँड लाईक जरूर करा. अँड तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा, ज्याने की
त्यांचे प्रश्नाचे उत्तर तुमच्या देण्याचा मी प्रयत्न करेन. सो थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.